हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय मूग डाळीपासून झटपट होणारा नाश्ता. तर मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. तर हे पहा, एवढं मस्त मऊसूद असा आपल्या इथे हा नाश्ता तयार झाला आहे. तुम्ही याला मूग डाळीचा चिलासुद्धा बोलू शकतात. आणि तुमच्या आवडीच्या भरपूर अशा भाज्या याच्यामध्ये टाकून तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अधेमध्ये भूक लागेल तेव्हासुद्धा बनवून देऊ शकतात, नाश्त्यामध्ये बनवू शकतात. आणि हा नाश्ता खाल्ल्यानंतर लवकर भूकसुद्धा लागणार नाही, एवढा पोटभरीचा हा नाश्ता बनून तयार होतो. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. 1 वाटी मूग डाळ आपल्याला भिजवून घ्यायची. रात्रभर भिजवू शकता किंवा 2-3 तास भिजवली तरी चालेल. आणि तुमच्याकडे फार कमी वेळ असेल तर गरम पाण्यात टाकले तर लगेच भिजून होते. एक बारीक चिरून घेतलेला कांदा, एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर, थोडीशी शिमला मिरची आणि 4-5 हिरव्या मिरच्या. 1 वाटी पालक घेतला आहे, ते स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या आणखीन ॲड करू शकतात, जसं की बीट, गाजर. त्यामुळे आणखीन हेल्दी पौष्टिक असा नाश्ता बनणार आहे. आता आपल्याला मूग डाळ बारीक करून घ्यायची. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग डाळ टाकून घेऊया. तर सर्व मूग डाळ एकदम बारीक होणार नाही, त्यामुळे मी अगोदर अर्धी बारीक करून घेते आणि नंतर राहिली त्याच्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे. तर आता मी अर्धी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात मूग डाळ टाकून घेतली आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. मूग डाळ भिजलेली आहे, त्यामुळे जास्त पाणी काही लागत नाही. थोडंसंच पाणी टाकायचं. वाटलंच तर नंतर आपण पाणी ॲड करू शकतो, पण एकदम पाणी टाकू नका. तर थोडं पाणी याच्यामध्ये टाकून हे मिक्सरवरती बारीक करून घेतली. आता राहिलेली सुद्धा मूग डाळ मी त्याच्यामध्येच टाकून घेतली आणि अगदी 2-3 चमचे पाणी टाकलं आणि परत एकदा हे मिक्सरवरती डाळ बारीक करून घेतली. थोडीशी रवाळ राहिली तरी चालेल, असं नाही की फाईन पेस्टच पाहिजे. थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल. तर आता मोठ्या भांड्यामध्ये सगळी मूग डाळ वाटून घेतलेली काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपण ज्या भाज्या बारीक करून घेतलेत ते सर्व टाकून घेऊया. तुम्ही सेम अशाच पद्धतीने इडलीसुद्धा बनवू शकतात. मूग डाळीपासून भाज्या वगैरे टाकून किंवा तडक्याची इडलीसुद्धा बनवू शकतात, तडका देऊन रवा थोडासा मिक्स करून. पण आपण सोडा इनो काहीही न वापरता एकदम साधी सिंपल पद्धतीने हा नाश्ता बनवून घेतो आहे. तर जेवढ्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या तेवढ्या याच्यामध्ये टाकून घेतलेत. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. थोडेसे जिरे टाकायचे, पाव चमचा सब्जी मसाला, पाव चमचा हळद टाकूया. थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊया. पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकून घेतले तरी चालेल. आता हे सर्व चांगलं अगोदर मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला हा नाश्ता एकदम हेल्दी पोटभरीचा बनवायचा आहे. त्यासाठी आपण याच्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत. तर याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि आपण ज्वारीचं पीठ टाकणार आहोत. तुम्ही कोणतंही दुसरी पीठंसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता, जसं की तांदळाचं असू दे, ज्वारीचं असू दे किंवा बाजरीचं, जे तुम्हाला आवडत असेल ते याच्यामध्ये पीठ टाकून घेऊ शकतात. बेसन पीठ टाकू शकतात. मी याच्यामध्ये 3 चमचे ज्वारीचं पीठ आणि 3 चमचे गव्हाचं पीठ असं टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. अगोदर पाणी न टाकता आहे त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करूया, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊया. तर खूपच पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. तुम्ही मुलांना बनवून दिला ना, त्यांनी एकदम पोट भरून हा नाश्ता खाल्ला तर लवकर त्यांना भूक लागणार नाही आणि मुलं अशी भाज्या वगैरे खात नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने जर त्यांना नाश्ता करून दिला किंवा टिफिनमध्ये दिलं तर त्यांच्या पोटात सर्व भाजीपालासुद्धा जाणार आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे. तर खूप घट्ट नको किंवा खूप पातळ नको, अशा पद्धतीची थिकनेस ठेवायची, जेणेकरून आपल्याला तव्यावरती व्यवस्थित पसरवता येईल. तवा गरम करून घेतला की त्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया. तव्यावरती किंवा पॅनवरती तुम्ही कशावरही असं बनवू शकतात. तव्यावर बनवलं तरीसुद्धा व्यवस्थित बनतात, अजिबात तव्याला चिटकत नाहीत. तव्याला थोडंसं तेल लावून घेतले. आता याच्यावरती थोडं मिश्रण टाकून पसरवून घेऊया. असा थोडासा गोल आकार देऊन घ्यायचे. लहान मोठे जसे तुम्हाला आवडतात तशा पद्धतीने हा नाश्ता बनवून घ्यायचा आहे. चमच्याने व्यवस्थित पसरवून घेतले. साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि एक साईड चांगली भाजू देऊया. साईडची कडा अशा लालसर दिसल्या की समजून जायचं खालची साईड व्यवस्थित भाजली आहे आणि वरची साईड सुकून जाते. त्यावरून सुद्धा आपल्याला ओळखता येतं की खालची साईड व्यवस्थित भाजून झाली आहे. वरच्या साईडला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि
पलटी करायचं. वाव! तर हे पहा, दुसरी साईडसुद्धा आपण अशाच पद्धतीने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. मिडियम गॅसवरती हा नाश्ता भाजून घ्यायचा, त्यामुळे आतपर्यंत चांगला भाजला जातो आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागतो. तर आपण याच्यामध्ये पिठं, भाज्या सर्व काही टाकलेलं आहे, त्यामुळे एकदम मस्त असा हा नाश्ता तयार झाला आहे आणि एकदम फुगल्यासारखा वाटतो. हे पहा, तर असा हा आपल्याला मिडियम गॅसवरती खमंग होईपर्यंत नाश्ता भाजून घ्यायचा आहे. कच्चा अजिबात राहू द्यायचा नाही. आपण याच्यामध्ये पिठं वगैरे टाकलेत. तर हे पहा, मिडियम गॅसवरती मस्त लालसर होईपर्यंत छान खरपूस मी भाजून घेतला आहे आणि कलर पहा किती छान आला आहे. कोणाला समजणार नाही की आपण हा नाश्ता कशापासून बनवलेला आहे. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. दोन्ही साईडनी छान भाजून घेतलं आहे आणि कलरही छान आला आहे. तर हे मी ताटामध्ये काढून घेते आणि आता सेम राहिलेलं सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने आपल्याला हा नाश्ता बनवून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या वेळेससुद्धा मी तव्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यावरती हे मिश्रण पसरवून घेतले. साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हा नाश्ता भाजून घेऊया. आणि बनवायला जास्त काही वेळ लागत नाही किंवा जास्त साहित्य लागत नाही. कमी वेळेत कमी साहित्यात हा नाश्ता बनवून तयार होतो. आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही टाकून हा नाश्ता बनवू शकतात. तर किती सोपी रेसिपी आहे, तुम्ही पाहिलीच आहे. तर एकदम हाय प्रोटीन नसलेला हा नाश्ता आपण बनवून घेतला आहे. तर बाकीचे सुद्धा राहिलेले सेम अशाच पद्धतीने आपण हे मूग डाळीचे चिले बनवून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. आणखीन अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आठवड्यातून आपण रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ अपलोड करत असतो. त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. तर आपला इथे दुसरासुद्धा चिला बनवून तयार झाला आहे. तर हे पहा, एकदम खमंग खुसखुशीत असे आपले मूग डाळीचे चिले बनवून तयार झालेत. तुम्ही लहान मुलांना सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत दिले किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात. कारण आपण याच्यामध्ये मसाले, मिरची सर्व काही टाकलेलं आहे, त्यामुळे खायला खूप चविष्ट लागतात. आणि याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा वेगवेगळ्या नाश्त्याच्या टिफिनच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला पाहायचे असतील तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. तुम्हाला भरपूर साऱ्या रेसिपी पाहायला मिळतील. आणि आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.